पुस्तके वाचून ज्यांनी मस्तके घडवली आणि त्या मस्तकांसमोर हे जग नतमस्तक झाल्याशिवाय राहत नाही. आणि याचेच ज्वलंत उदाहरण म्हणजे आपले आदरणीय कुलपती डॉक्टर P.A. इनामदार सर. केवळ महाराष्ट्रातच नव्हे तर देशात व परदेशात डॉक्टर P.A. इनामदार विद्यापीठाचे नेतृत्व करणारे उपक्रमशील माननीय आदरणीय डॉक्टर P.A. इनामदार सर यांना मी विनंती करतो की त्यांनी अध्यक्षीय भाषण करावे. माननीय बाळासाहेब सावंत, व्यासपीठावरील सर्व माझे स्नेही, इथं या हॉलमध्ये जे काही लोक बसलेले आहेत त्यापैकी मी काही लोकांचं नाव घेतो, पुरुष वर्गांचं नाव घेतो, कारण इकडं सगळं मेजॉरिटी स्त्रियांचीच दिसते. आणि आता त्यामुळं वर पाहिलं का बाजूला पाहिलं की सगळं हेच व्हायला आलं आहे. आणि आम्ही इथे एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये एज्युकेशन इन्स्टिट्यूशन झाल्यापासून पुरुषांचं सगळं त्याला म्हणतात ना संपत आलेलं आहे. आणि त्याच्यातून एक गोष्ट क्लिअर दिसते की पूर्वी आम्ही ज्यावेळेला लहानपणी शिक्षण घेत होतो त्यावेळेला पुरुषांची संख्या जास्त होती आणि स्त्रियांची संख्या जी होती नगण्य. कारण काय, मी 1960चं बोलतो आहे, 1960चं बोलतो आहे. मराठी माध्यम याचाच अर्थ माझं जीवन. कारण मला ज्या प्रकारे माझ्या शिक्षकांनी मराठी भाषा शिकवली नाही, मला शिकवून ते मला घेऊन जायचे प्रत्येक वर्गामध्ये आणि तिथं मी जे बोलत होतो तिथं ते बोलायला लावायचे. त्याचं कारण काय होतं की त्यांनी मला जे काही मराठीवर प्रेम करायचं शिकवलं त्याचा शेवटी निर्णय कुठपर्यंत गेला, दिवाळीमध्ये सगळं काम माझ्याकडं नाही होतं. कारण त्याच्याशी संबंध कुठल्या जातीचा, प्रांताचा, भाषेचा किंवा कमीचा जास्तचा नव्हता, हे प्रेमाखातर होतं. आणि माझं असं मत आहे स्पष्टपणे, मराठी ही खऱ्या अर्थानं महाराष्ट्राची भाषा आज सर्वश्रुत आहे. पण त्याच वेळेला मराठी सोडून इंग्लिश बोलायला आले की ते एक नंबरला असतात, अमेरिकन असतात, ते आपलेच लोक. मग आमचं म्हणणं आहे की आपली मातृभाषा जी आहे ती मातृभाषा खऱ्या अर्थानं आपण तोंड पाठ केली पाहिजे. त्याचप्रमाणे आता जसा मॅडमने इथं हा सगळा कार्यक्रम संयोजन केला, यशस्वी केला आणि त्यांनी गरीब विद्यार्थ्यांच्यासाठी किती हजार विद्यार्थ्यांना तुम्ही पास केलं? आता एनआयएसमध्ये ना, हां, एनआयएसमध्ये 12,000 झाले आतापर्यंत. 12,000 विद्यार्थी त्यांनी पास करून घेतलेले आहेत. आणि पुणेरी शाळेमध्ये ते राहिल्यामुळं मराठी उत्तम प्रकारचं बोलतात. हां, याचा अर्थ असा आहे की त्यांनी असं गैरसमज करून घेऊ नये. आम्हीसुद्धा पुणेरीच आहोत, तथापि कर्नाटकामध्ये राहून पुणेरी बोलतो आहे. 100 मार्काचं मी काय केलेलं आहे, संस्कृत हा विषय घेऊन मी 1 नंबरने पास झालेलो आहे. त्याचं कारण असं आहे की तसे प्रेमळ शिक्षक आम्हाला लाभले. आणि त्यावेळेला ज्या काही गोष्टी करायच्या आम्हाला होत्या, समजा गणपतीचे दिवस आले तर गणपतीचं सगळं काम माझ्याकडं, सगळ्या गोष्टी जे काय बाजारातून विकत आणायचे, अमुक करायचे, ते सगळं माझ्याचकडं होतं. अशा स्वरूपामध्ये जिथं आम्ही राहिलो आहे त्या ठिकाणी शेवटी मराठीच्या कारणामुळं आम्हाला पुण्यामध्ये यावं लागलं. आणि त्याच्यानंतर अनेक ठिकाणी मला जाण्याची आणि तिथं योग्य प्रकारे सगळ्या गोष्टी करण्याची मला स्थिती प्राप्त झाली आणि आम्ही ते करत होतो. एकच गोष्ट आता ह्या सगळ्या भाषणामध्ये जी चुकली, मी P.A. इनामदार युनिव्हर्सिटीचा कुलसचिव अमुक तमुक काय काय असे ना, मिसेस इनामदार माझ्या अगोदर इथं
गव्हर्मेंट ऑफ इंडियाकडून त्यांना युनिव्हर्सिटी प्राप्त झालेली आहे, माझ्याही अगोदर. आणि त्यांचं नाव अशा स्वरूपामध्ये घेतलं गेलेलं नाही, त्यामुळे त्या आत्ता जे निघून गेल्या त्याच्यामुळं नाही. त्यांना आता कुठं जायचं होतं, कुठं लखनौला जायचं होतं नाही का, पुण्याला लागून आहे ते. आता तिथं जाऊन एक मोठ्या कार्यक्रमामध्ये त्यांना सहभाग घ्यायचा होता म्हणून त्या गेलेल्या आहेत. पण तुम्ही असं समजू नका त्या रागाने गेलेल्या आहेत म्हणून, कारण ज्या गोष्टी खऱ्या आहेत त्या आहेत आणि ज्या गोष्टी सरळ आहेत त्या आहेत. तथापि शी इज लास्ट, म्हणजे ज्यावेळेला तिनं राजीनामा दिला मिसेस इनामदारनं, तिनं म्हणता येतं त्यामुळे प्रेम वाढतं. हां, त्या वगैरे म्हटलं की प्रेम खप नाही होत लागतो. तर त्यांनी ह्या गोष्टीमध्ये IAS झालेल्या आहेत त्या, आणि फक्त इथल्या एज्युकेशनसाठी म्हणून त्यांनी रिझाईन केलेलं आहे. कोणीही IAS ऑफिसर रिझाईन करणार नाही. तथापि इथल्या गरीब विद्यार्थ्यांच्यासाठी, होतकरू विद्यार्थ्यांच्यासाठी काय करायचं असेल तर आपल्याला एज्युकेशनमध्येच करायचं आहे, हे ध्येय त्यांनी समोर ठेवून आपलं रेजिग्नेशन दिलेलं आहे. मी ज्यावेळेला ह्या कॅम्पसमध्ये आलो, फक्त फक्त 500 विद्यार्थी होते. 500 विद्यार्थी होते, 250 मुली, 250 मुलं. आणि आत्ता किती आहेत? 33,000 विद्यार्थी इथं आहेत. विद्यार्थी म्हटल्यानंतर माझं चुकतं आहे, विद्यार्थिनी इथं आहेत. आणि रिझल्ट काय आहेत? 100% रिझल्ट प्रत्येक ह्याच्यामध्ये. आणि एक महत्त्वाची बाब काही लोकांच्यासाठी, बाकीच्या लोकांना माहिती आहे, इथं 32 इन्स्टिट्यूशन्स आहेत. त्यापैकी 27 इन्स्टिट्यूशनचे प्रिन्सिपॉल मुस्लिम नाहीत, कारण माझ्याजवळ ते राहतच नाही. जे चांगले आहेत ते आपले आहेत. आणि त्याचं कारण असं आहे की ज्यांनी मला घडवलेलं आहे त्यांनी त्याच प्रकारे मला घडवलेलं आहे की जात पात प्रांत भाषा वगैरे काय बघायचं असत नाही. तुम्ही जे करता त्याची फायदे सर्वसामान्यांना व्हायला पाहिजेत, हा त्यांचा जो काही मला शिकवलं गेलेलं आहे त्या गोष्टी आम्ही केलेल्या आहेत. किती 10वीपर्यंत, मराठी माध्यमातल्या 10वीपर्यंत मी पायामध्ये चप्पल घालू शकलेलो नाही. गरिबी फार जवळून पाहिलेली आहे, फार जवळून पाहिलेली आहे. पण त्याच्यातून शिकायला जे मिळालेलं आहे तुम्ही आज बघताय. आणि आमचं म्हणणं आहे की गरिबीवर रडत बसू नका, पण त्याच्यातून यशस्वी होण्यासाठी म्हणून कार्यरत राहा. आणि त्या प्रकारचं जर तुम्ही केलं तर माझ्या जे काही माझे अनुभव आहे त्या बाबतीतून आपण सगळे यशस्वी होऊ शकतो. हे पुणे आहे आणि म्हण एक आहे पुण्याची, पुणे तिथं काहीही उणे नाही, जेवण सोडून का नाही. त्यामुळं काहीही खऱ्या अर्थानं पुण्यामध्ये उणे नाही. आपल्याला ज्या वेळेला असं कुठं अडचण वाटत असेल तर कृपया माझ्याशी संपर्क साधा. आम्ही त्याच्यावर काय उपाययोजना करायची असेल ते करण्याचा प्रयत्न करू. एवढं सांगून एका चांगल्या कार्यक्रमामध्ये मॅडमनी एवढे दिवस लावून तिथं त्याला चांगल्या प्रकारची स्टेज आणली, म्हणून त्यांच्याशी आणि इतर सर्वांशी मी आभार मानून मी रजा घेतो आहे. जय हिंद. खूप खूप धन्यवाद सर. यानंतर